जो गायमुखचा मेट्रो 10 मार्ग आहे तो कनेक्टिंग लवकरात लवकर व्हायला हवा असं सगळ्यांचं मत होतं आणि त्याच दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एमएमआरडीएच्या आयुक्तांना काही सूचना केल्या होत्या आणि त्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर आज एमएमआरडीएमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती। त्यानुसार असा निर्णय झालेला आहे की काशीगाव ते गायमुख हा जो मेट्रो मार्ग आहे म्हणजे गायमुख मेट्रो 4 जी आलेली आहे ती पुढे दहिसर चेक नाक्यापर्यंत मेट्रो 9 ला कनेक्ट झाली पाहिजे। ह्या माध्यमातून निविदा प्रक्रिया पुढील आठवड्यात राबवण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्यासाठी 8,553 कोटी रुपये खर्च होणार आहे आणि त्याचबरोबर या घोडबंदर ते गायमुख रस्त्याचा रुंदीकरण करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। जो 30 मीटरचा रस्ता आहे तो 60 मीटर केल्यामुळे घोडबंदर रोडवरची जी वाहतूक कोंडी आहे ती दूर होईल आणि ह्या जवळजवळ 5.5 ते 6 किलोमीटर जो रस्ता आहे त्यासाठी 1200 कोटी रुपये ह्या कॉन्क्रीट रस्त्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून खर्च करण्यात येणार आहे। त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी अशाही सूचना एमएमआरडीच्या आयुक्तांना केलेल्या आहेत की गायमुख ते दहिसर रोड वाईड करत असताना त्यासाठी जी काही जमिनीचं एक्विजिशन आहे ते सुद्धा मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या ऐवजी एमएमआरडीने करावं। त्यासाठी 150 ते 200 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे। त्या ठिकाणी टीडीआरच्या स्वरूपात काही रक्कम टीडीआरच्या स्वरूपात एफएसआय जो आहे तो विकासकांना जर हवा असेल तो मीरा भाईंदर महापालिकेच्या माध्यमातून देण्यात येईल, परंतु त्यामध्ये आदिवासी जमिनी फार मोठ्या प्रमाणात जात असल्याकारणानं त्या आदिवासी बांधवांची अशी अपेक्षा आहे की एमएमआरडीनं आम्हाला शासकीय दरानुसार पैसे द्यावे आणि तो निर्णय सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे आणि एमएमआरडीच्या ज्या काही निविदा प्रक्रिया ह्या मेट्रो 10च्या पुढील आठवड्यात होणार आहे त्यामध्येच तो खर्च हा घेतला गेलेला आहे। त्यामुळे मेट्रो 10चा जो मार्ग आहे बऱ्याच दिवसापासून पेंडिंग होता तो आता लवकरच म्हणजे पुढील आठवड्यातच त्याची निविदा प्रक्रिया राबवली गेल्यामुळे पुढील 3 ते 4 महिन्यामध्ये मेट्रो 10च्या कामाला सुद्धा एमएमआरडीच्या माध्यमातून सुरुवात होणार आहे। ठाणे आणि मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील विविध विकास प्रकल्पांच्या बाबतीत सुद्धा चर्चा झाली। जे काही ठाणे महापालिका हद्दीतील रस्ते आहेत, मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील रस्ते आहेत त्या रस्त्यांच्या सुद्धा निविदा प्रक्रिया लवकरात लवकर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याचबरोबर पॉट टॅक्सीचे जे प्रकल्प आहेत ते मुंबईला माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन बीकेसीला करण्यात आलं होतं। तशाच पद्धतीनं पॉट टॅक्सीचा पीपीपी तत्वावर ठाणे, मीरा भाईंदर आणि नवी मुंबई या तिन्ही शहरांमध्ये विकास व्हावा अशी शासनाची इच्छा असल्याकारणानं प्रकल्प अहवाल आज सादर करण्यात आला आणि पुढील 6 महिन्यामध्ये तो प्रकल्प अहवाल पूर्ण करून ह्या तिन्ही शहरांमध्ये पॉट टॅक्सी चा जो प्रकल्प आहे तो चालू करावा यासाठी एमएमआरडीच्या माध्यमातून सुरुवात केली जाणार आहे। बैठकीमध्ये माननीय उपमुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा काही सूचना केल्या की एमएमआरडीची एजन्सी राहील आणि एमएमआर क्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी हा पॉट टॅक्सीचा प्रकल्प करायचा आहे त्या प्रत्येक ठिकाणी एमएमआरडीच्या माध्यमातून महापालिकेनं डीपीआर त्या ठिकाणी सादर करून त्या प्रकल्पाला हिरवा कंदील द्यायचा आहे, जनरल बॉडीचे ठराव द्यायचे आहेत, जागा ज्या आहेत ज्या ठिकाणावरनं पॉट टॅक्सी धावतील ते जागा निश्चित करायच्या, त्यामध्ये जर काही एक्विजिशन असेल किंवा अतिक्रमण असेल तर ते महानगरपालिकेनं त्या काढून द्यायचं आहे एमएमआरडीला। अशा प्रकारचं सहकार्याची भूमिका दोन्ही एजन्सीजनी करावी आणि लवकरात लवकर हा प्रकल्प अहवाल 2029 पर्यंत ह्या तिन्ही महापालिका क्षेत्रांमध्ये पॉट टॅक्सी चालू व्हावी अशा प्रकारचं मत शासनाचं आहे आणि तशा सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। बरोबर आहे, परंतु काय होतं की घोडबंदर रस्त्याचं रुंदीकरण चाललेलं आहे। घोडबंदर रोडमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती। एमएसईबीचे अनेक पोल्स घोडबंदर रस्त्यावर मधोमध येत होते। सर्व्हिस रोड जो आहे तो घोडबंदर रस्त्यामध्ये आता मर्ज केलेला आणि त्या वाहतूक कोंडीमुळे
हा प्रकल्पाला थोडासा उशीर झालाय, परंतु याच वर्षामध्ये केव्हाही हा मेट्रोचा जो 4चा प्रकल्प आहे तो शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याचंही जसं काशीगाव दहिसर मेट्रो मार्गाचं उद्घाटन झालं तशाच पद्धतीनं ठाण्याच्या गायमुख ते कासार वडवली ते वडाळा ह्या मेट्रो मार्गाचं लोकार्पण लवकरात लवकर करण्यात येईल. जे स्थानिक नागरिकांचं असं म्हणणं आहे की अधिकाऱ्यांची जी उदासीनता आहे ती या सगळ्यांसाठी जबाबदारी कामं नाही. बघा, अधिकाऱ्यांची उदासीनता असं मी म्हणणार नाही, परंतु शेवटी काय की ह्या प्रकल्पामुळे प्रामुख्यानं घोडबंदर रोड सगळ्यात जास्त विकसित असलेला परिसर ह्या महाराष्ट्रामध्ये आहे एमएमआर क्षेत्रामध्ये, आणि विकसित होत असल्याकारणानं लोकवस्ती दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढते आणि लोकवस्ती वाढत असल्याकारणानं वाहनांचं प्रमाणही फार मोठ्या प्रमाणात ह्या परिसरामध्ये झालेलं असल्याकारणानं वाहतूक कोंडीचा सामना हा करावा लागत आहे आणि तो सामना करत असताना मेट्रोच्या कामावर त्याचा परिणाम झाला ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. तरीसुद्धा आम्ही ह्या पावसाळ्याच्या अगोदर घोडबंदर रोडचं जे वाइंडिंग आहे ते आता म्हणजे सर्व्हिस रोड मर्ज करण्याची प्रक्रिया ती पूर्ण करण्याच्या सूचना केलेल्या 3 महिन्यामध्ये ते काम पूर्ण होईल. 75 कोटी रुपये साधारणतः त्या एमएससीबीचे जे पोल्स आहेत ते शिफ्टिंग करणं आणि नवीन लाईन टाकणं यासाठी खर्च येणार होता. तो महापालिकेनं तो विविध प्रक्रिया राबवलेल्या आहेत. ते ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिल्यानंतर ती कामं सुद्धा 3 महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना मी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिलेल्या आहेत. ठाण्याच्या हद्दीमध्ये आणखी बैठक झाल्याचं कळतंय. उभाट्याचे खासदारच्या बैठकीत सुद्धा एकनाथ शिंदेच्या बैठकीला असं दाखला दिला काय नक्की तुम्ही होता? बघा, आता एक गोष्ट आहे की शेवटी गेल्या 20 वर्षापासून ठाण्याचं मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय. महापालिकेमध्ये 15 वर्ष काम केलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ठाण्यामध्ये अनेक बैठका होत असतात, परंतु आज सकाळपासून काहीतरी वावड्या उठवल्या जात आहेत की उभाट्याचे काही खासदार ठाण्यात आले आणि ते आमच्याबरोबर शिंदे साहेबांबरोबर बैठक केली. और बैठक केली तर ती तुमच्यापासून लपून कशाला ठेवू? जर त्यांना बैठक आमच्याबरोबर करायची असेल ते राज्याचे नगरविकास मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांची काही कामं असेल ते उघडपणे मंत्रालयामध्ये त्यांच्याबरोबर येतात. त्यासाठी काही ठाण्याला यायची गरज नाही. ह्या काही वावड्या कोणी जर उठवत असतील, आणि प्रामुख्यानं मला स्पष्टपणे असंच म्हणायचं आहे की उभाटाच्या काही लोक जाणीवपूर्वक अशा बातम्या मध्ये मध्ये पेरतात जेणेकरून वादविवाद काहीतरी चालू होतील आपापसामध्ये आणि उभाटाच्याच खासदारांवर एक दुसऱ्यांवर ते आरोप प्रत्यारोप होत राहतील की हा पोचला होता, हा नाही पोचला खासदार, मी मात्र बाहेर होतो. म्हणजे आता त्यामध्ये बातम्या अशाही आहेत की अनिल देसाई सोडून इतर सगळे 8च्या 8 खासदार हजर होती, 6 खासदार काहीतरी त्या ठिकाणी उपस्थित होते, 2 ऑनलाईन होते वगैरे. ह्या अशा प्रक्रियेला मला असं वाटतं की ऑनलाईनची वगैरे काही प्रक्रिया नसते. ती आम्हाला जो काही प्रयत्न करायचा असतो तर आम्ही उघडपणे करतो, असं लपून छपून काही करत नाही. आणि मला असं वाटतं की त्यांच्या पक्षामध्ये जर काही नाराज असतील तर ते स्वतःहून समोरून येतील ना. आमच्याकडे बैठका घ्यायची काय गरज आहे? आम्हाला जर बैठका घ्यायच्या आम्ही उघडपणे मंत्रालयामध्ये किंवा आमच्या निवासस्थानी किंवा शासकीय निवासस्थानी किंवा आमच्या पक्षाच्या कार्यालयात घेऊ. खतखत आहे का? नाराज खासदार आहे तुम्हाला? खतखत तर सगळ्यांमध्येच आहे. पूर्ण उभाटाच्या आमदार खासदारमध्ये ही खतखत आहे. ही तुम्हाला सगळ्यांनाही कल्पना आहे त्या ठिकाणी, कारण आम्हालाही जिल्हा परिषदेच्या आणि नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरत होतो तिथले स्थानिक आमदार खासदार त्यांचे नेते मंडळी आम्हाला सांगत होते की अहो तुम्ही एवढे शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेबांचे अनुयायी म्हणून महाराष्ट्रात फिरतायत, परंतु आम्हाला बघा कसं वाळीत टाकलंय. आम्हाला ना जिल्हा परिषदेला काही सहकार्य, कोणाच्या ना सभा, ना नगर परिषदेला सभा, ना कोणाचं सहकार्य. अशा पद्धतीनं खतखती आहे कार्यकर्त्यांची आणि तो असंतोष वेगळ्या मार्गाने बाहेर पडतो आणि त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक उभाटाची लोक रोजच्या रोज आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतायत. बघा, खासदारांनी स्वतः इच्छा दाखवली आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांची इच्छा जर मान्य केली तर काय आम्हाला नवीन आहे. आम्ही आले तर एकत्र त्यांचं स्वागतच करू, परंतु अशा छुप्या रीतीनं बैठका घेण्याचं काम काही एकनाथ शिंदे साहेब कधी करत नाही. खासदार तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतायत कामासाठी. बघा, एसटी महामंडळाचा अध्यक्ष किंवा परिवहन मंत्री म्हणून नेहमीच कुठल्याही पक्षाचा खासदार आमदार किंवा कार्यकर्ता आला तर मी राज्याचा मंत्री म्हणून त्याचं काम करतो. उभाटाचे अनेक खासदार अनेक आमदार माझ्याकडे येतात, कामं करून घेतात. एसटी स्टँडवर काही कामं असेल तर ती करून घेतात. नवीन बसेस आल्या तर नवीन बसेस आल्यानंतर मी सांगितलं बाबा आमच्या आमदारापेक्षा 2 बस तुला जास्त देतो, परंतु
त्या ठिकाणी कामं तुमच्या मतदारसंघातल्या लोकांची झाली पाहिजे ह्या मताचे आम्ही आहोत. शिवसेनेचा अनुभव होता त्या बसमधून त्यांना दुसरीकडे नेण्याचं तुमचं काही परिवहन नाही आता विचार आहे का? नाही परिवहन मंत्री म्हणून बसेस माझ्या उपलब्ध आहेत. खासदारांना, आमदारांना, मंत्र्यांना काय किंवा कुठल्याही सर्वसामान्य प्रवाशांसाठी एसटी महामंडळाच्या बसेस उपलब्ध आहेत आणि अशा जर कुणाला पाहिजे असेल तर आम्ही 8,000 बसेस आता नवीन घेतोय, अजून जास्त उपलब्ध करून देऊ. नंदनवनपर्यंत असणार आहे. अनेक बसचे म्हणजे परिवहन मंत्र्यांच्या बसचा रूट तर नंदनवनपर्यंत निश्चित आहे. सर तुम्ही म्हणताय की उभाटाचेच लोक अशा बातम्या पेटतायत की अशा पद्धतीची गुप्त बैठक झाली. नेमका काय हेतू आहे उभाटाचाच अशा बातम्या पेरण्यामागे? बघा सगळ्या निवडणुका झाल्यात, आता लोकसभेच्या निवडणुका झाल्यात, विधानसभेच्या झाल्यात, नगर परिषदेच्या झाल्यात, जिल्हा परिषदेच्या झालेल्या, आता काय कुठल्या निवडणुका नाही आहेत 3-3.5 वर्षामध्ये. त्यामुळे अशा बातम्या पेरून काहीतरी वेगळं पक्षामध्ये निर्माण वातावरण करायचं आणि आपली ताकद वाढवायची किंवा आपली व्हॅल्यू पक्षामध्ये वाढवायची यासाठी हा कुणाचा तरी प्रयत्न असणार आहे. अनिल देसाईंचं नाव याच्यात दिसत नाही. जाणीवपूर्वक या बैठकीत अमुक व्यक्ती नव्हता, अमुक व्यक्ती होते, हे अंतर्गत युद्ध उभाटामध्येच चाललं. 100% अंतर्गत युद्ध आहे. असं जर युद्ध नसतं तर हे आरोप प्रत्यारोप तसे झाले नसते. कारण मी आताच मला कोणीतरी सांगितलं की अरविंद सावंत साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की 8 लोकांची नावं येत आहेत परंतु अनिल देसाईंचं नाव येत नाही. म्हणजे याचा अर्थ त्यांचा आपापसामध्ये काहीतरी मतभेद आहेत. गेल्या काही महिन्यापासून ऑपरेशन टायगरची चर्चा आपल्या पक्षातून सातत्याने कधी सांगण्यात आलं होतं की ऑपरेशन टायगर केलं आहे. त्यामुळे आता ही सगळी बातमी त्याच्याला कुठेतरी दुजोरा मिळते का? अशा प्रकारची बैठक होती किंवा अशा खासदार जे आहेत ते आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी काही प्रयत्न होत आहेत? राज्यामध्ये ऑपरेशन टायगर चालू आहे. 365 दिवस चालू असतं, 24 तास चालू असतं. परंतु ऑपरेशन टायगर म्हणजे फक्त खासदार नव्हे, ऑपरेशन टायगर म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिक ज्याच्यावर अन्याय झालेला आहे, जो बाळासाहेबांच्या विचाराला मानणारा आहे, जो शिंदेसाहेबांच्या विचाराला मानणारा आहे, त्याला ऑपरेशन टायगर. आमच्या दृष्टीनं खासदार काय किंवा सर्वसामान्य शिवसैनिक काय एकच आहे. गौप्यस्फोट होणार आहे का म्हणजे येत्या काही दिवसांत? आता रोजच्या रोजच गौप्यस्फोट चालू आहे, रोजच्या रोजच स्फोट चालू आहेत. आता ते युद्ध थांबलं म्हणून हे युद्ध थांबेल असं काही नाही ना. पण मध्यंतरी अशी चर्चा होती की ऑपरेशन टायगरची सगळी तयारी सुरू झाली, मात्र भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांनी ते ऑपरेशन थांबवायला सांगितलं. नाही असं काही नाही. आमचा पक्ष हा पूर्ण बाळासाहेबांच्या विचारांना मानणारा, एकनाथ शिंदे साहेबांच्या विचारांना मानणारा शिवसेनेचा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व हे आमच्या कुठल्याही कामामध्ये कधीही हस्तक्षेप करत नाही आणि काही निर्णय घ्यायचे असतील पक्षाच्या अंतर्गत तर ते पूर्ण निर्णय हे एकनाथ शिंदे साहेब स्वतः घेत असतात. कुणाल कामरानं एकनाथ शिंदे यांच्यावरती जे गाणं केलं होतं त्याच्या बाबतीत हक्कभंग समितीसमोर असं म्हटलं की हा व्यवसायाचा भाग आहे आणि त्यानं माफी मागितली. त्याचा जर तसा व्यवसाय असेल तर शिवसैनिकांची पद्धती, कार्यपद्धती कशी असते हे सुद्धा त्यांनी एकदा समजून घेतलं पाहिजे. जर त्याचा तो व्यवसाय असेल तर शिवसैनिकांचा 24 तास काम करण्याची जी पद्धती असते ती पद्धती जर त्याला कळली तर तो निश्चितपणे एवढे दिवस भूमिगत होता, परत त्याला भूमिगत व्हावं लागेल. पण त्यांचं असं म्हणणं आहे की जर त्यांनी माफी मागितली तर इतर जे कलाकार आहेत त्यांच्या कामाच्या पद्धतीवर त्याचा खूप मोठा परिणाम होईल. त्या कलाकारांच्या दुसऱ्या कलाकारांच्या बाबतीत तुम्ही चिंता करायची गरज नाही असं कुणाल कामराला मी सांगतो. कलाकारांचा मान, सन्मान आणि त्यांना न्याय देण्याची भूमिका ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती आणि तीच भूमिका एकनाथ शिंदे साहेब यांची आहे. आमचा महाराष्ट्रातला आणि मुंबईतला तमाम शिवसैनिक हा कलाकारांवर प्रेम करणारा आणि कलाकारांच्या चांगल्या कामाला प्रोत्साहन देणारा आहे. त्यामुळे कुणाल कामराने त्याची चिंता करावी, दुसऱ्या कलाकारांची चिंता करू. जॉबच स्पष्ट म्हणतो की माझी चूक नाहीये, याच्यामध्ये चूक लक्षात आणून घेणार का शिवसेना? आता बघा सदरचं जे प्रकरण आहे ते विधानसभेच्या अध्यक्षांकडे आता गेलेलं आहे. अध्यक्षांनी समिती स्थापन केलेली आहे. त्या समितीच्या माध्यमातून त्यांची विचारपूस होईल, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न समिती करेल आणि त्यांनी जर काही चूक केली असेल तर त्या चुकीला क्षमा करायची की शिक्षा द्यायची हे निर्णय सुद्धा त्या समितीला असतात. त्यामुळे तो समिती जो निर्णय घेईल तो महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य म्हणून आम्हाला सगळ्यांचं बंधनकारक आहे. एसआयआरच्या बैठका आता सगळीकडे सुरू झालेल्या आहेत. तुमच्या पक्षातही काल बैठक झाली. त्या बैठकीत असं म्हटलं गेलं की देशात साधारणतः 11 कोटी आणि राज्यातील 1 कोटी मतदार हे गाळले जाऊ शकतात की त्याच अनुषंगानं आपल्या मतदारांची नावं कापली जाऊ नये त्याच्यासाठी अलर्ट राहतात सूचना दिल्या. हो, ही वस्तुस्थिती आहे. बघा एसआयआरच्या माध्यमातून काही जी नोंदणी होत असते, नवीन मतदार किंवा जुन्या मतदारांची माहिती घेतली जात असते. त्यामध्ये सगळ्यात जास्त फटका जो आहे तो
30 ते 40 वयोगटातील महिलांना होऊ शकतो आमचं असं निरीक्षण आहे. कारण एखादी मुलगी तिच्या गावी तिचं जर नाव नोंदलं असेल मतदार म्हणून 18 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर आणि तिचं जर लग्न झालं 4-5 वर्षानंतर, लग्न झाल्यानंतर तिचं जर नाव तिच्या माहेरी असेल तर ती सासरी ती ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी तिचं नाव नोंदलं जात नाही, कारण रेकॉर्ड तो जुन्या घराचा असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या मुलीचं नाव जर 2 ठिकाणी असेल तर 2 ठिकाणी नाव असताना एका ठिकाणी ते कमी करावं लागतं. असे प्रकार होऊ नये म्हणून प्रामुख्यानं महिलांमध्ये किंवा नोंदणी करत असताना प्रत्येक शिवसैनिकानं योग्य प्रकारे त्या बीएलओ बरोबर आमचे जे बीएलए आहेत त्यांनी समन्वय साधून कुणाचंही नाव जे मतदार ओरिजिनल आहे त्यांचं कट होऊ नये यासाठी आम्ही सगळीकडे प्रयत्न करतोय. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या एसआयआरच्या प्रकरणामध्ये किंवा एसआयआरच्या ह्या सगळ्या जी प्रक्रिया चाललेली आहे त्यामध्ये सर्वसामान्य आमच्या सगळ्या शिवसैनिकांना लक्ष घालायला सांगितलं. सगळे मंत्री, सगळे खासदार, सगळे आमदार आणि त्याचबरोबर सगळ्या शिवसैनिकांना सूचना दिलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये एका बीएलओ बरोबर 2 बीएलए जे आमच्या पक्षाचे प्रतिनिधी असतील ते त्यांच्याबरोबर राहतील, जेणेकरून हे कुठलाही मतदार जे आमचे आहेत त्या मतदारांचं नाव कमी होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. भाडेवाढ केली जाणार आहे. किती टक्के भाडेवाढ केली जाणार आहे? नाही, ही जी भाडेवाढ असते ही प्रत्येक सीझनला केली जाते आणि ते अधिकार एसटी महामंडळाला आहे. काही बसेस ज्या आहेत त्या दुसरीकडनं आम्हाला ज्या जागा असतात म्हणजे ज्या ठिकाणी मागणी जास्त असते त्या ठिकाणी वळवाव्या लागतात. आणि ते अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे की उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये किंवा ज्यावेळेस प्रवासी फेऱ्या वाढवाव्या अशा प्रवाशांचं मत असतं त्यावेळेस ती 10% भाडेवाढ करण्याचा एसटी महामंडळाला अधिकार राज्य शासनानं प्रदान केलेले आहे. हायकोर्टानं सरकारला फटकारलंय लाडकी बहीण योजनेवरनं. जर शिक्षकेतर आणि शिक्षक कर्मचाऱ्यांचे पेन्शन द्यायला पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करायचा तो मुंबई महापालिकेचा विषय आहे आणि त्या मुंबई महापालिकेच्या विषयाच्या संदर्भात राज्य शासनानं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. मला असं वाटतं त्या बाबतीत मुंबई महापालिका निर्णय घेईल. परंतु लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदे साहेबांची योजना आहे आणि त्या माध्यमातून त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये ती राज्यामध्ये राबवली गेलेली आहे आणि ती योजना बंद होणार नाही अशी सुतोवाच अनेक वेळा मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने त्यांच्या शिक्षकांच्या बाबतीतला जो काही चर्चा किंवा हायकोर्टामध्ये काही विषय जो होता तो त्यांनी लवकरात लवकर त्यावर पूर्णविराम करावा किंवा ते मार्ग काढावा असं मी राज्याचा मंत्री म्हणून त्यांना निश्चितपणे सांगेन. तर रिक्षा टॅक्सी मंडळाचे शुल्क माफ व्हावे असं त्यासाठी शशांकराव यांनी आंदोलन केली. तर त्याबद्दल काही निर्णय घेण्यात नाही, कसं आहे बघा, आता जवळजवळ 10,000पेक्षा जास्त नोंदणी जी आहे ती धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावानं चालू झालेल्या ह्या रिक्षा महामंडळाबरोबरच आम्ही प्रवासी संघानं सुद्धा त्यात अंतर्भाव केलेला आहे आणि 10,000 सदस्य झालेले आहेत. मी स्वतः शशांक राव यांच्याशी बोललो की हे फक्त 800 रुपये शुल्क जे आहे ते सुरुवातीला आहे. त्याची फी फक्त दर वर्षाला 300 रुपये आहे आणि ह्या एसटी महामंडळ आपल्या कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून जे काही आमचे भले आता आम्ही त्यामध्ये ओला, उबेर, रॅपिडो किंवा ज्या दुसऱ्या 2 व्हीलर आहेत त्यांना आणि 4 व्हीलर त्यांना ह्याच महामंडळामध्ये समाविष्ट करण्याची आमची भूमिका आहे, कारण तशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि याचा फायदा ह्या कल्याणकारी महामंडळाचा फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या वाहन चालकांना होणार असल्याकारणानं मी त्यांना स्वतः सांगितलं की एकदा फक्त 500 रुपये भरावे लागते. हे काय शासनाला त्यांच्या माध्यमातून काही उत्पन्नाचा स्रोत तो काही उलट 50 कोटी रुपये शासनानं त्या महामंडळाला दिलेले आहेत अनुदान म्हणून. तर मला असं वाटतं की त्याचा फायदा ह्या चालकांना होणार असल्याकारणानं त्यांना मी स्वतः विनंती केलेली आहे की आपणही आम्हाला सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त सभासद यामध्ये होतील याची आपण दक्षता घ्यावी. 10,000 सभासद आता झालेले आहेत आणि मला खात्री आहे की पुढल्या 2 महिन्यामध्ये ते सभासदांची संख्या ही वाढत राहील. रॅपिडो, ओला आणि उबर ह्या तिन्ही ज्या कंपन्या आहेत त्यांचं पूर्णपणे टेम्पररी दिलेलं लायसन्स रद्द करण्यात आलेलं आहे. परंतु तरी सुद्धा ते लायसन्स जरी रद्द करण्यात आलेलं असेल तरी त्या रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना सुद्धा आम्ही केलेल्या आहेत. परंतु तरी सुद्धा
ज्या काही कंपन्या ह्या रस्त्यावर बाईक टॅक्सी चालवत असतील त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्याच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत आणि त्यानुसार ती कारवाई होते. परंतु आता रद्द केले आहेत परवाने हे तात्पुरत्या स्वरूपात रद्द केलेले आहे, कारण त्यांना आम्ही जे काही परवानगी दिली होती ती पण तात्पुरत्या स्वरूपातली दिली होती. त्यांनी कागदपत्राची पूर्तता आरटीओ डिपार्टमेंटकडे किंवा परिवहन खात्याकडे करावी अशा सूचना केलेल्या आहेत आणि त्यांचे जे कागदपत्र आहेत ते आमच्याकडे बऱ्याच प्रमाणामध्ये आलेले आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर परत त्यांना परवानगी द्यावी किंवा कसे याबाबतीतला निर्णय आम्ही लवकरच घेऊ. ती अजूनपर्यंत काही त्यांनी धोरण निश्चित केलेलं नाहीये आमच्या एसएसनी, पण माझ्या अंदाजानं एक 8-10 दिवसात होणं अपेक्षित आहे. अॅग्रिगेटर पॉलिसीचा निर्णय सुद्धा याच महिन्यात घेण्यात येईल. स्वरूपात रद्द केलेले आहे, कारण त्यांना आम्ही जे काही परवानगी दिली होती ती पण तात्पुरत्या स्वरूपातली दिली होती. त्यांनी कागदपत्राची पूर्तता आरटीओ डिपार्टमेंटकडे किंवा परिवहन खात्याकडे करावी अशा सूचना केलेल्या आहेत आणि त्यांचे जे कागदपत्र आहेत ते आमच्याकडे बऱ्याच प्रमाणामध्ये आलेले आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर परत त्यांना परवानगी द्यावी किंवा कसे याबाबतीतला निर्णय आम्ही लवकरच घेऊ. ती अजूनपर्यंत काही त्यांनी धोरण निश्चित केलेलं नाहीये आमच्या एसएसनी, पण माझ्या अंदाजानं एक 8-10 दिवसात होणं अपेक्षित आहे. अॅग्रिगेटर पॉलिसीचा निर्णय सुद्धा याच महिन्यात घेण्यात येईल. 100% हा निर्णय काय आताचा नाहीये, 2019चा तो निर्णय आहे. महाराष्ट्रामध्ये जे काही रिक्षा चालक आहेत त्यांना मराठी येणं हे अनिवार्य आहे आणि त्यांना लायसन्स देत असताना, बॅच देत असताना, परमिट देत असताना त्यामध्ये अटच आहे की तुम्हाला जर परमिट दिलं जातं महाराष्ट्रामध्ये प्रवासी वाहतूक करण्याची तर तुम्हाला मराठी येणं अनिवार्य आहे. आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या की अशा पद्धतीच्या काही कोणाला मराठी येत नाही किंवा चुकीच्या पद्धतीनं त्यांना परमिट दिले गेलेले आहेत किंवा लायसन्स दिले गेलेले आहेत किंवा बॅच दिले गेलेले आहेत. 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनापर्यंत आम्ही आरटीओच्या अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की ज्या रिक्षा चालकांना मराठी येत नसेल, कारण मराठी अनिवार्य आहे, महाराष्ट्रात राहून व्यवसाय करत असताना मराठी यायलाच हवं. प्रवासी जर मराठीत बोलला तर त्याच्याबरोबर मराठीमध्ये संवाद साधायलाच हवा आणि त्यामुळे जर अशा पद्धतीचं चुकीच्या पद्धतीनं कुणाला जर परवाने दिले असेल तर त्याचे परवाने सुद्धा वेळप्रसंगी आम्ही रद्द करू. पण प्रत्येक रिक्षा चालकाला परमिट देत असताना मराठी येणं अनिवार्य आहे अशा पद्धतीचा त्यांना ज्या नियमावली घालून दिलेल्या त्यानुसार त्यांनी मराठी येणं बंधनकारक असणाऱ्याच रिक्षा चालकांना परमिट द्यावं ही भूमिका आरटीओची आहे आणि ही आत्ताची नाहीये, 2019ची आहे. 2019 मध्ये आपण जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा परीक्षा घ्यायची त्या रिक्षा चालकांची असं ठरलं होतं, त्याच्या परीक्षाही झाल्या होत्या. आता परत काही परीक्षा म्हणजे जर आपल्याला नाही चुकीच्या पद्धतीने जर कोणाला परमिट दिले गेले असतील किंवा बॅच दिले गेले असतील तर ते आम्ही रद्द करू. परंतु एक गोष्ट मात्र परिवहन मंत्री म्हणून मी स्पष्टपणे सांगतो, कुणीही कायद्याच्या पेक्षा मोठा नाही. कायद्यानुसार त्या रिक्षा चालकाला मराठी येणं बंधनकारक आहे, ते नियम आहेत आणि त्या नियमाचं जर पालन कोणी करत नसेल किंवा चुकीच्या पद्धतीनं जर त्याला परमिट दिलं गेलं असेल तर अशा आरटीओच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करायला आम्ही कमी करणार नाही. परंतु मराठी येणं बंधनकारक आहे. मग महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रामध्ये मराठी येणं गरजेचं आहे. नाही, जे परमिट रिक्षा चालकांना जे परमिट दिले जातात त्यामध्ये मराठी येणं अनिवार्य आहे असा नियमच आहे. नाही आता चर्चा झाली लवकरच म्हणजे ह्याच वर्षामध्ये आता त्या हा कसारवाड गायमुख म्हणजे गायमुख ते कासारवडवली, कारण आधी कासारवडवली ते वडाळा होतं, परंतु आता गायमुख ते कासारवडवली आणि कासारवडवली ते वडाळा हा टप्पा पूर्ण ह्याच वर्षामध्ये त्यातला काही पार्ट सुरू होईल अशी दक्षता एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांना घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या हैं. सबसे पहले तो मैं ये कहना चाहूंगा कि खासकर दहीसर और काशीगांव मेट्रो का लोकार्पण हो गया माननीय मुख्यमंत्री जी और उप मुख्यमंत्री जी के उपस्थिति में, और उसी दौरान ऐसा निर्णय लिया गया कि मेट्रो 9 और मेट्रो 4 से जुड़ने वाला जो मेट्रो 10 है उसका भी काम जल्दी से जल्दी चालू होना चाहिए, क्योंकि वो रास्ते बहुत छोटे हैं और ट्रैफिक जाम की समस्या बड़े पैमाने पे है.
तो आज निर्णय ऐसा लिया माननीय मुख्यमंत्री जी और उप मुख्यमंत्री जी के कहने पे तो जो 30 मीटर का रास्ता है वो 60 मीटर किया जाएगा। वो रोड वाइडिंग का जो खर्चा है पूरा का पूरा MMRDA उठाएगी और अगले हफ्ते में करीबन 8,536 करोड़ का जो मेट्रो की निविदा है वो पब्लिश की जाएगी और आगे के 6 महीने में उसकी काम की शुरुआत की जाएगी और आगे के 2 साल में पूरा किया जाएगा। हमारा लक्ष्य है कि मेट्रो 10 का काम 2029 में पूरा हो जाना चाहिए ताकि गायमुख से दहिसर तक आने वाला जो पैच है वो पूरा हो जाएगा और 5 मेट्रो स्टेशन वहां पे है और 5 मेट्रो स्टेशन को लेके करीबन 5-5.5 किलोमीटर का ये टप्पा जल्दी से जल्दी हम चालू करने की कोशिश करेंगे और हमारे MMRDA के अधिकारी ने निर्णय लेके हुए अगले हफ्ते में उसकी निविदा प्रक्रिया प्रकाशित करने का निर्णय लिया। साथ ही में 30 मीटर का 60 मीटर रास्ता जो करना है उसके लिए करीबन 1200 करोड़ रुपए का खर्चा है। वो भी खर्चा MMRDA के माध्यम से उठाने की जिम्मेदारी MMRDA ने ले ली है और उसके बीच में जो एक्विजिशन की प्रक्रिया है रोड बड़ा करने में उसके लिए करीबन 150 से 200 करोड़ रुपए लगने वाले हैं। वो भी खर्चा MMRDA ने करना चाहिए, ऐसी सूचना माननीय मुख्यमंत्री जी और उप मुख्यमंत्री जी ने की है। तो जो प्रलंबित निर्णय था वो अभी पूरा हो गया और जल्दी से जल्दी मेट्रो 10 का काम शुरुआत हो गया। राज्य में एक बार फिर ऑपरेशन टाइगर की चर्चा है। बीते दिनों ठाकरे के 2 सांसद जो हैं आपके पार्टी के केंद्रीय मंत्री के पार्टी में दिखाई दी, उसके बाद अब कुछ बैठक की बात चल रही, वो स्थिति क्या है? देखिए, अभी विधिमंडल का अधिवेशन हो गया। उस अधिवेशन में तो बहुत सारे उबाडा के जो विधायक है वो मेरे पास आते थे। उनके कॉन्स्टिट्यूंसी में जो बसेज चाहिए या उनकी जो ड्राइवर कंडक्टर को ट्रांसफर चाहिए या उनको और भी बसेस के लिए जो सुविधा चाहिए, तो ऐसे नहीं है राज्य का मंत्री हूं, हमारे पास उनका काम होता है तो वो हमारे पास आते हैं। हमारे प्रतापराव यादव जी केंद्र में मंत्री है, मंत्री के तौर पे उनके पास अगर उबाटा के कोई सांसद जाते हैं तो गलत क्या है। और रही बात टाइगर ऑपरेशन टाइगर की, वो तो 365 दिन 24 घंटा हमारा ऑपरेशन टाइगर चलते रहता है। ऑपरेशन टाइगर सिर्फ खासदार और आमदारों के लिए नहीं है या सांसद या विधायकों के लिए नहीं है। ऑपरेशन टाइगर ये जो आम सैनिक है, जो बाला साहब ठाकरे जी को मानने वाला है, जो एकनाथ शिंदे की कार्य पद्धति के ऊपर प्यार करने वाला है, वो उसे हम ऑपरेशन टाइगर कहते हैं। तो रोज के रोज हमको मानने वाले लोग हैं, जो शिंदे साहब को मानने वाले लोग हैं, वो हमारे पार्टी में शामिल होते हैं। तो ऑपरेशन टाइगर सिर्फ सांसद और विधायकों के लिए नहीं है। कुछ नहीं, देखिए, न्यायालय का जो निर्णय होता है वो अंतिम निर्णय है, हम उनका स्वागत करते हैं और ऐसी अगर जांच की जाती है तो निश्चित रूप से जांच करनी चाहिए। आप कह रहे हैं अटकलें लगाई जा रही है और बुधवार को बैठक में आपने किया है, ऐसे में अभी आप मराठी में कह रहे थे कि अगर सांसद वहां से इच्छुक है आने के लिए तो वो क्या रहेगा आगे चलकर? नहीं, देखिए, हमारा यही कहना है। देखिए, जो बाला साहब ठाकरे जी को विचार मानते हैं, एकनाथ शिंदे साहब के काम से जो प्रभावित है, भले वो शिवसैनिक हो, आमदार हो, खासदार हो या अन्य कोई भी हो, वो अगर मानता है तो हमें उनको ना तो नहीं बोल सकते। उन्होंने आना चाहिए, उनका स्वागत है। मगर हमें चोरी चोरी छुपे छुपे कोई भी बैठक लेके हमारा ये थाना में कहाँ पे बैठक होगी, उसमें 6 सांसद आए, 2 ऑनलाइन थे, अरे ये क्या मीटिंग की प्रक्रिया होती है। अगर उठाव करना है तो वो लोग सामने से करें, हमारे पास आए, हम उनका स्वागत करेंगे। मगर ये चोरी चोरी छुपे छुपे कुछ भी काम करने की जरूरत शिवसेना को नहीं और शिंदे साहब को तो बिल्कुल नहीं है। ये शिवसेना की अंदर की गुटबाजी है। भारत 2-3 प्रश्न है। भारत सरकार ने 10 अप्रैल से सभी टोल प्लाजा पर जो है नहीं, देखिए, भारत सरकार ने जो निर्णय लिया वो निर्णय नितिन जी गडकरी साहब के डिपार्टमेंट ने लिया और जो निर्णय भारत सरकार ने देश में लिया वही निर्णय राज्य सरकार भी महाराष्ट्र में ले रही है। हमें टोल की वजह से जो ट्रैफिक जाम की समस्या होती है हर टोल नाके पे, वो पूरी करनी है, वो निकालनी है, उसको दूरी करनी है, इसलिए ये निर्णय लिया गया। मैं उसका स्वागत करता हूँ। नए परमिट के लिए मराठी आना कंपलसरी है। 100% मराठी आना जरूरी है, क्योंकि अगर महाराष्ट्र में रहना होगा और महाराष्ट्र में काम करना होगा तो मराठी अनिवार्य है। और ये प्रताप सरनाईक परिवहन मंत्री होने के बाद निर्णय लिया गया नहीं, बल्कि
19 में यह निर्णय लिया गया राज्य शासन के माध्यम से कि जिसी भी रिक्शा वाले को अगर परमिट चाहिए या उसको अगर बैच चाहिए या लाइसेंस चाहिए तो उसको मराठी आना अनिवार्य होगा, क्योंकि महाराष्ट्र में मराठी बोलने वाले लोग हैं और महाराष्ट्र में मराठी बोलने वाले लोग जो है वो अगर रिक्शा वालों से मराठी में बात करेंगे तो निश्चित रूप से उनको मराठी आनी चाहिए, नहीं तो उससे वाद विवाद बढ़ता है, झगड़े होते हैं, एफआईआर दर्ज होते हैं, वो नहीं होना चाहिए। इसलिए 2019 में ऐसा निर्णय किया। मगर ये बात उतनी तय है कि महाराष्ट्र का यानी महाराष्ट्र में अगर व्यवसाय करना होगा तो मराठी अनिवार्य है। कुणाल कामरा अभी भी माफी मांगने देखिए, कुणाल कामरा जो बोलते हैं उनका विधानसभा सदस्य ने हक्काभंग का प्रस्ताव के ऊपर कमेटी लेनी है और कमेटी के माध्यम से वो अपना बयान दे रहे हैं। मगर उनका अगर वो बिजनेस होगा, शिंदे साहब के अगर ऊपर गाना अलग तरीके से उनको अगर गाना होगा तो शिवसैनिका को भी जो आक्रामकता पिछले दौरान आपने देखी थी, तो शिवसैनिक का काम करने का तरीका अगर अच्छी तरह से उनको अगर जानना होगा तो जान सकते हैं शिवसैनिक क्या कर सकते हैं, उनको अभी तक पता नहीं है। मगर अगर उनका वो व्यवसाय होगा तो हमारा क्या काम है वो भी भविष्य में हमारे शिवसैनिक दिखाएंगे। मगर फिलहाल तो विधानसभा अध्यक्ष ने जो निर्णय लिया उनके ऊपर हक्काभंग का, उसकी कार्रवाई चल रही है। उसके बीच में बोलने का अधिकार हमें किसी ने दिया नहीं।